मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळीव इतिहासमध्ये आपले स्वागत आहे। नेहमीप्रमाणे आपण जो वेगळ्या ठिकाणी आपण घेऊन जातो, आज आपण आहोत जे अफजल खानाने बसवलेलं किंवा अफजल खानाचं जे गाव आहे त्याला अफजलपूर म्हटलं जातं, जे अगदी गाणगापूर रस्त्यावर अक्कलकोट गाणगापूर रस्त्यावर अक्कलकोट पासून फक्त 34 किलोमीटर असणारं हे आहे अफजलपूर। आणि आपण उभा आहोत जिथं अफजल खानाचा महाल म्हटलं जातं। या ठिकाणाला मध्ये नेमकं काय काय आहे याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। चला माझ्यासोबत। हा आपण जो आता मधल्या बाजूला आलाय हा 4 एकर 20 गुंठ्याचा हा परिसर आहे। तर ज्या ठिकाणी आपण इथं उभा आहोत, ही जी पाठीमागं मला जो आपल्याला वास्तू दिसते तर ते त्या कालखंडामध्ये खुद्द अफजल खान यांनी बनवलेली ही मस्जिद आहे। तर अलीकडच्या कालखंडामध्ये हे आज जे आपल्याला नवं दिसतंय परंतु तसं नाही आहे। तर हे पूर्णपणे मोडखळी आले होतं। तर त्यांचे जे काही वारसदार आहेत जे आपल्या फार थोडंसं संबंधात येत आहेत, मकसूद अफजल त्यांचं नाव आहे, सध्या वकिली करतायत गुलबर्गा किंवा कलबुर्गाच्या कोर्टामध्ये। तर त्यांनी जवळपास आता चर्चा माझी झाली की 4 कोटी रुपये खर्चून हा परिसर पुन्हा एकदा सुशोभित केला आहे। हे वेगळे पण आपल्याला थोडंसं घ्यावं लागणार आहे। तर पाठीमागं हे जे दिसते आपल्याला अफजल खानाने त्या कालखंडात बनवलेली मस्जिद जे आजही व्यवस्थितपणे तिचं रिकन्स्ट्रक्शन केलं आहे। उजव्या बाजूला आपण पुन्हा एकदा पुढे पलीकडेही जाऊ तर हा जो आज दिसतोय आपल्याला तर अफजल खानाचा त्या कालखंडातला महाल आहे। पुन्हा ह्याचे व्हिडिओ तिथं जाऊन आपण व्यवस्थित घेणारच आहोत। तर हा पाठीमागच्या बाजूला एक व्यवस्थित अशा प्रकारचा महाल आपल्याला दिसतोय। हा परिसर तुम्ही पाहू शकता की व्यवस्थितपणे निसर्गरम्य अशा प्रकारचा परिसर आहे। यानंतर या असणाऱ्या परिसराला इथं म्हणजे पाठीमागं एक ईदगाह मैदान आहे जिथं सार्वजनिक अशा प्रकारची प्रार्थना इथं केली जाते आणि त्यांच्या वंशजाच्या ज्या कबरी असतील त्या कबरीही या ठिकाणी पाहायला मिळतात। महत्त्वाचं आपल्याला इथं सांगायचं होतं की मला अफजल खानाची वंशावळ सुद्धा या ठिकाणी यांच्याकडून प्राप्त झालेली आहे। तर यांचं जे मूळ पूर्वज आहेत तर ते आहे आदिलशाही जी काही मोठी सल्तनत होती त्यात असणारे शाह नवाज खान। आपल्याला सांगताना एक वेगळे पण जे काही मराठी साहित्यामध्ये आपल्याला किंवा याच्यामध्ये संदर्भामध्ये कुठं सापडत नाहीये। अफजल खानाला आणखी 2 भाऊ त्या ठिकाणी होते, म्हणजे शाहनवाज खान यांचे वडील आहेत। तर शाहनवाज खानाचा जे काही मोठा मुलगा त्यांचं नाव आहे बडे खान किंवा भैया खान, अफजल खान हे मधला आणि त्यानंतर फराद खान हे तिसरे, असे 3 भाऊ या ठिकाणी आहेत। दोन्ही भाऊ आदिलशाहीमध्ये तिथं आपापल्या परीनं हुद्द्यावर तिथं काम करत होते। मात्र जो आपल्याला इतिहास या ठिकाणी पाहायचा आहे तो आहे अफजल खानाचा इतिहास। तर अफजल खानाचा इतिहास पाहत असताना मी अगदी 10 वर्षापूर्वी अफजल खानाच्या 65 बायकांच्या 65 कबरी एक न्यूज ABP माझावर केली होती। तर त्या कबरी आपल्याला विजापूर या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र यांचे वारसदारांचं म्हणणं आहे की त्या जे काही बायका होत्या 65 बायका ह्या अधिकृत बायका नाही आहेत, तर त्यांच्या 4च बायका अधिकृतपणे त्या ठिकाणी ज्या विवाहाच्या होत्या तर त्यांचं नावही या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। पहिली जी पत्नी आहे तिचं नाव होतं खादिरा सुलताना, दुसरी पत्नी आहे साहेब सुलताना, तिसरी खुर्शिदुन्निसा आणि चौथी जी पत्नी होती त्यांचं नाव आहे माशा बी। हा मुद्दा एवढ्याकरताच आपल्याला घेतला की ज्याला आपल्याला माहिती आहे अफजल खानाचं शिवरायांचं युद्ध, प्रतापगडचं युद्ध झाल्यानंतर ज्यावेळेस पन्हाळ्याची जे आक्रमण झालं आणि त्याच्यावर सिद्दी जोहर चालून आला, त्याच्यासोबत फाजल खान नावाचा एक सरदार त्या ठिकाणी होते। तर ते फाजल खान म्हणजेच पहिल्या ज्या पत्नी आहेत खादिरा सुलताना यांच्यापासून ते अपत्य निर्माण झाले होते किंवा ते अपत्य आहेत। तर या 4 पत्नी ज्या असतील या 4 पत्नीच्या समाध्याही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। थोडा ऊपर शेड लेवलो ये इसको हे देखो त्यांचं जे असणार त्या 4 पत्नी आहेत तर त्या 4 पत्नीच्या समाध्या त्या ठिकाणी आपल्याला आतल्या बाजूला इथं अफजल खानाची जी मस्जिद आहे तिथं समोर पाहायला मिळतात। पुन्हा त्यानंतर ह्या मुख्य असणाऱ्या ज्या 4 आहेत इथं दिसतात आपल्याला, तर त्याच कालखंडात बनवलेल्या या 4 समाध्या पुन्हा त्यांच्या असणाऱ्या वंशजाच्या किंवा वारसदाराच्या समाध्या पुढे आपल्याला पाहायला मिळतील। तर हा मुद्दा पाहत असताना आपण बाकीचे जे मुद्दे घेतो किंवा बाकीच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी घेत असताना महत्त्वाचा एक मुद्दा पाहायचा आहे तर तो आहे की या ठिकाणी हे जे काही परिसर पूर्णपणे सजवलेला आपल्याला दिसतोय तर त्याचं रिकन्स्ट्रक्शन करण्याचं काम मकसूद अफजल जे की त्यांचे वारसदार आहेत तर त्यांनी या ठिकाणी हाती घेतलेले आहेत। वकिलीचा व्यवसाय ते गुलबर्ग्याला करतायत। तर लोकवर्गणीतून 4 करोड रुपये त्यांनी खर्च केलेले आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण शिवरायांचं असेल किंवा इतर कुणाच्याही समाध्या पाहतो त्यांच्या वंशजांनी काय केलं पाहिजे याच्याकरता खरं तर ही मोठी शीख आहे, हाही आपल्याला मुद्दा या ठिकाणी पाहता येईल। तर अशा रीतीने हा जो काय असेल त्यांची वंशावळ किंवा त्यांचा जो काय महाल असेल, त्यांनी बनवलेला ईदगाह असेल किंवा त्यांचा असणारा इथं जी काही त्यांनी कामं केली असेल तर तेही मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आज इथं एक नवीन संदर्भ घेऊन आपण आलो आहोत।
हे देखो आता आपण जिथं उभा आहोत तर हा जो आहे हे अफजलखानाचा महाल त्या ठिकाणी सांगितला तो म्हणजेच अफजलखानाचं वास्तव्य जिथं राहिलेलं आहे. अफजलपूर गावामध्ये जे आत्ताच आपण जे वास्तू दाखवलेले आहे त्याच्याच बाजूला हा परिसर जो होता ते अफजलखानाचा महाल म्हणून या ठिकाणी जो आजही त्याचे काही अवशेष आहेत. तर आपण जे काही त्याची भिंत किंवा काही महालाचे या ठिकाणी असणाऱ्या भिंती मधल्या बाजू आपल्याला पाहायला मिळतात. तर हा जो परिसर 4 एकर जवळपास 20-22 गुंठ्याचा परिसर आहे. इथं आपण ज्या आता तुम्हाला इमारती सर्व दाखवल्या त्याच्यामध्ये ही लेफ्ट साईडची असणारी आता सांगितलं की त्यांनी बनवलेली मशीद आहे, अफजलखानाने बनवलेली मशीद आहे. डाव्या बाजूला त्यांच्या बायकांच्या तिथं असणाऱ्या 4 कबर किंवा मजर ज्याला पण म्हणता येईल. पाठीमागच्या बाजूला पण त्यांचा जो महाल त्या कालखंडातला तो दाखवला. तर हे जी काही इमारत किंवा इथं दिसलेला वास्तू आपल्याला बघा तुम्ही याची दगडं वगैरे त्याच कालखंडातली दगड आहेत. मात्र तुम्हाला स्पष्ट इथं करू इच्छितो की इथं कुठंही अफजल खान अफजलपूर नाव आहे, त्यांचा महाल इथं आहे, मात्र अफजल खानाची कबर इथं नाही आहे. त्याचं कारण असं आपल्याला माहित आहे की प्रतापगडच्या युद्धामध्ये 10 नोव्हेंबर 1659 झालेल्या प्रतापगड युद्धामध्ये अफजल खानाचं तिथं शिवरायांच्या हातून निधन झालं आणि खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची मजार त्या ठिकाणी बनवली. मात्र त्याचं उदात्तीकरण झाल्यावरून अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्या असणाऱ्या सरकारनं ते बांधकाम पाडण्यात आलं. मात्र त्यांचे वारसदार जे म्हणतायत त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये माहिती नाही महाराष्ट्राला सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केलेली आहे की जी त्यांच्या असणारे तिथं असणारे अवशेष असतील ते अवशेष आम्हाला द्यावे जेणेकरून आम्ही या ठिकाणी त्यांची जे काय असेल मजार असेल एक मोठी उभा करू. ही त्यांची मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये ते ही बातमी किंवा ही जी काही मी बोलतोय ते माहीत नाही आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा. आपल्या प्रतिक्रिया कळवा. लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.